मोसंबी हे कसं दुर्लक्षित पीक आहे, त्या दुर्लक्षित पिकावर मला बोलायचं आणि ते आशामध्ये ठेवले की कापसामध्ये मोसंबी ठेवली. दादा, कापसाची परिस्थिती अशी होती 5 वर्षापूर्वी की शासकीय दरबारातून एक संदेश जात होता की कापसाची लागवड कमी करा. कारण त्याच्यातून एक असा चुकीचा मेसेज गेला होता, ज्या विभागात कापूस लागवड केली जाते त्याच विभागात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कापसाला खरं जीवदान आपण दिलं आणि त्यामुळे पुन्हा कापसाची एक उभारी निर्माण होते. हे नक्की शेतकऱ्यांच्या प्रगतीमधलं एक पाऊल आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अशामध्ये मला मोसंबी या दुर्दैवी पिकाबद्दल बोलायचं. मी पुन्हा शब्द वापरतोय की दुर्दैवी. दुर्दैवी याच्यासाठी जे मोसंबी पिकवतात तेच मोसंबी खात नाही. किती लोक मोसंबी पिकवतात आणि किती लोक मोसंबी खातात? खाता तुम्ही, चांगली गोष्ट आहे. जे खातात ती चांगली गोष्ट आहे आणि जी खातात म्हणूनच तुमची तब्येत चांगली हे लक्षात ठेवा. तुमचं तेजच जाणार नाही कधी. सगळे मोसंबीचे गाडे दवाखान्यासमोरच का? सगळे मोसंबीचे गाडे दवाखान्यात समोरच का? आजारी पडल्यावर मोसंबी खावी का? आजारी पडू नये म्हणून मोसंबी खाल्ली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि मग मार्केटिंग मध्ये आम्ही कमी पडलो. भाव कमी झाला की लगेच जेसीबी लावला, त्याचे व्हिडिओ व्हायरल करणारे आम्हीच आहे. सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी पसरणारे आम्हीच आहे. जगामध्ये 60% मोसंबी घेतली जाते. जगामध्ये 25% संत्रा घेतला जातो आणि 10% लिंबू वर्गीय इतर तत्सम फळं घेतली जातात. आपल्या देशामध्ये 60% संत्रा आहे, 25%च मोसंबी आहे आणि 10% पुन्हा तत्सम लिंबू वर्गीय. युरोपियन लोक सकाळचा ब्रेकफास्ट मोसंबीच्या ज्यूस शिवाय करत नाही, ते लक्षात ठेवा. मोसंबी खाणारा त्याला कधीही बद्धकोष्ठता होणार नाही, त्याला कधीही पाईलचा त्रास होणार नाही, कधीही त्याचं कोलेस्टेरॉल वाढणार नाही, त्याला कधीही बीपीचा त्रास होणार नाही. आणि या फळ पिकावर सुरुवातीपासून संशोधन केंद्र उभारण्यापासून जी संधी मला मिळाली आणि त्याला सुद्धा तुमच्या भागातले लोक साक्षीदार आहेत. किरण खडके बसलेले बदनापूरला मोसंबी संशोधन केंद्र सुरू झाल्यापासून व्हिजिट करणारे आणि त्या पद्धतीने मोसंबीचं पीक घेणारे. मग तरी सुद्धा कालपासून मी निघाल्यापासून तर मोसंबीची गळच खूप होते हो. म्हणजे निगेटिव्ह प्रश्न अगोदर येतात. मग स्वतःला कधी विचारलं का त्या मोसंबीला काय दिले आपण? न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट आहे. जेवढे तुम्ही द्याल त्याच्या 10 पट दिल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला काम पण. आणि उदाहरण आहे, दादानी अनेक उदाहरणं दिली. तशी उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहेत, तुमच्या भागात आहे आणि मराठवाड्यात सुद्धा आहे. मग काय चुका केल्या आम्ही? सगळ्यात जास्त तुमच्या भागातून कोण येत आहे सध्या? सगळ्यात जास्त सगळे युट्यूबवर पाहतायत. सगळ्याकडे एम बी पाटीलचे युट्यूबवर वाचन आहे. दुसरा नंबर आहे विदर्भातले लोक आणि मराठवाड्यातले लोक त्याच्यानंतर फोन करतात. म्हणजे सगळ्यात शेवटी कमी नंबर असणारे मराठवाड्यातले लोक. त्याचं कारण असं की पंढरपूरचेच लोक पंढरीला किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जात नाही. ही दुर्दैव आहे. तसंच या बाबतीत सुद्धा आहे. आणि सगळ्यात जास्त आता पाचोरा तालुक्यातले फोन आहे. याचा अर्थ असा झाला की तुमच्या भागात मोसंबीचं पीक वाढत आहे आणि हे वाढत असताना त्याला आता तंत्रज्ञानावरच बोललं गेलं सगळं. त्या तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या लहानपणी आमच्याकडे सुद्धा मोसंबी होती. माझं गाव धाराशिव जिल्ह्यात आहे, भूम तालुक्यात. 2 एकर आमच्या आजोबाची होती आणि 2 एकर त्यांच्या म्हणजे आमच्या दुसऱ्या आजोबांची होती, लहान बंधूची. कधीही रासायनिक खत त्या काळात नव्हतं. 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. 72च्या दुष्काळात ती निघून गेली.
आणि तरी सुद्धा ती मोसंबी उन्हाळ्यामध्ये सगळ्यात पाहुणे रावळे खाऊन विकली जायची आणि फक्त त्या मोसंबीचा उपयोगच एक होता की पाहुण्यांना द्यायची, गळ अजिबात नव्हती. मी विचार केला, माझ्याकडे संशोधन केंद्राची उभारी करण्याचा मला संधी मिळाली आणि म्हटलं हे असं का होतं. लोकांकडे त्यावेळी डायबॅकचा प्रश्न खूप होता, आमची झाडं खूप जातात. जालना जिल्ह्यातले सिनियर एक समाजकारणी राजकारणी विजय अण्णा बोराडे आणि अंकुशराव टोपे यांनी मला बरेच सभेत अशा त्याच्यामध्ये की तुम्ही काय आता मोसंबीमध्ये संशोधन करणार आहे, मोसंबीमध्ये मर रोगाची किंवा डायबॅकचा फार मोठा प्रश्न आहे. आणि मग मी शेतकऱ्यांकडे जाऊ लागलो, शेतकऱ्यांकडे फिरलो की नेमकं काय करतात शेतकरी. फक्त फळांची वाट बघणारे शेतकरी 90% होते, 90%. 2007 ची घटना सांगतो, आज त्याला 17-18 वर्ष झाली. मोसंबी लागवड करायची आणि फळं आल्यानंतर त्या झाडाकडे बघायची. तोपर्यंत त्या 5 वर्षात त्या बागेमध्ये अतिरेक करायचा. बरं, अतिरेक कशाचा करायचा? आंतरपीक. लागवड केल्यानंतर रोप कुठलीही आणून लागवड करायची. आता सतर्क झाली नवी पिढी, बऱ्यापैकी सतर्क झाली. कुणाकडे चांगली रोप आहे, कुणाची मोसंबीचे मात्र वृक्ष चांगले आहेत ते शोधतात आणि तिथून बाळा आणून लावतात, तिथून झाडं आणून लावतात. लागवड केल्यानंतर त्या झाडाकडे इतकं दुर्लक्ष, अंतर मशागत करत असताना औन त्या झाडावरून फिरलं जायचं. पुन्हा ते बिचारं झाड उभं राहायचं. जिथं जिथं जखम झाली तिथून डिंक बाहेर टाकायचा, तरी सुद्धा ते झाड वाढायचं. त्यानं कधीही स्वतःला हरवून घेतलं नाही. वाढायचं, ठीक आहे, कधी लक्ष देईल त्यावेळी बघू आपण, पण त्यावेळी त्याला उत्पन्न देऊ असं म्हणत ते वाढत राहायचं. आंतरपिकाचा अतिरेक. आंतरपीक काय घ्यायचो आम्ही? कापूस तर घ्यायचो. कापूस घ्यायचो काय, कापसामध्ये मोसंबी आणून लावायची. आजही करतात लोक, आश्चर्य वाटतं. दादाने सांगितलं की 2 बेसल फांद्या काढल्या की ते वरच्या फांद्यानं श्वास घ्यायला लागला. आमच्या मोसंबीला श्वास घ्यायला सुद्धा संधी नसायची. कापूस निघेपर्यंत तिला श्वासच घेत नाही, गुदमरून जायचे विचार. बरं, कापूस घेऊ द्या, मका घ्यायचो, घेतली का नाही? का तिला लागत नाही सूर्यप्रकाश, हवा लागत नाही तिला? मी आज कशासाठी एवढं बोलतोय, हे सगळं तुम्ही करून टाकला आणि तरी तिची गळ होते म्हणून रडतात, त्याबद्दल मला वाईट. पण एक लक्षात घ्या, अमेझॉन नदीचं खोरं 6400 किलोमीटर आहे. अमेझॉन नदीचं खोरं 6400 किलोमीटर आहे. त्याला पृथ्वीचं हृदय म्हटलं जातं, हृदय. एवढी मोठी वन संपदा आहे त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. तुम्ही बघा, आता आपण नदीच्याच एका खोऱ्यात बसलो, एवढी झाडं कुठं दिसतात का? बरं, ह्याच्यातली 75% गेलेली, तोडलेलीच आम्ही अनेक कारणासाठी तोडली. तसंच तिथेही झालेलं. दक्षिण आफ्रिकेमधलं 85,000 दशलक्ष हेक्टर क्षेत्र नेस्तनाबूत झाले, वन क्षेत्र. उत्तर अमेरिकेमधलं 65,000 दशलक्ष आणि आशिया खंडामधलं 55,000 दशलक्ष. आणि म्हणून आम्ही आता मार्च महिन्यामध्ये मे महिन्यातलं ऊन सहन करतो, हे लक्षात ठेवा. आणि मग कुठेतरी आपल्याला ते पृथ्वीला वाचवायचंय ना, त्यासाठी तरी त्या मोसंबीच्या झाडाकडे बघा. ज्या मोसंबीच्या बागेमध्ये किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल तिथलं तापमान सुद्धा 2 डिग्रीला कमी आहे. वाटतं का नाही? उन्हाळ्यात मोसंबीच्या बागेत जाऊन का झोपतात? तापमान कमी. मग असं जर प्रत्येकानं थोडं थोडं जरी प्रयत्न केला, या पृथ्वीचं वाढतं जी तापमान आहे, भविष्यात असं सांगितलं जातं की 2050 साली पक्षी, जे काही लहान जीव आहेत, हे जिवंत राहतील का नाही याची शाश्वती नाही. 1.5 डिग्रीनं मागील 40 वर्षात तापमान वाढले. ह्याला कुठेतरी मदत करावी लागेल. सरकारचं जाऊ द्या, सरकार काय करेल आणि काय नाही याचा नका विचार करू, पण आपल्याला तरी जगायचंय का नाही? आपल्याला जगण्यासाठी तरी आपल्याला याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून मोसंबी सारख्या फळपिकातून उत्पन्न तर जरूर घ्या, आर्थिक फायदा जरूर घ्या, पण पृथ्वीचं संवर्धन करण्यामध्ये
आपण काहीतरी हातभार लावतोय याचं समाधान मनामध्ये नाही. मग ही सगळी समस्या का निर्माण झाली? मी सांगितलं की 15 वर्षापूर्वी झाडं जास्त जात होती, डायरेक्ट आला की बागाच्या बागा झाडं एक वाळलं की दुसरं वाळायचं, तिसरं वाळायचं आणि वाईट वाटायचं की कशामुळे जे होत. आणि हे संपूर्ण होतं मिसमॅनेजमेंट. हे पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला. पाणी किती द्यायचं आमच्याकडे? आता फार मोठा जायकवाडीचा कॅनॉल जातो, पुढच्या महिन्यात पाणी, फेब्रुवारी मार्च नंतर पाणी येईल का नाही याची शाश्वती नाही. मग आम्ही बागेचा ताण तोडलाय, तर पाणी किती द्यायचं? बागेमध्ये पाणी भरून घेतलं जातं. मोसंबीच्या कॅनॉलचं पाणी बागेमध्ये भरून घेतलं जातं. अतिशय संवेदनशील आहे मोसंबी जास्त पाण्याला. लक्षात घ्या, ज्या झाडाला जास्त पाणी ड्रीपच्या माध्यमातून गेलंय किंवा तुमचं ड्रीपच निघून गेलंय, ते झाड 1 महिन्यामध्ये पिवळं पडल्याशिवाय राहत नाही. गरज नसताना तुम्ही जास्तीचं पाणी दिलं, गरज नव्हती म्हणून आंतरपिकाचा अतिरेक केला, बहाराचा अतिरेक करतोय आम्ही. एकच बहार घ्या, आंबे. आता ही मृगबहाराची फळ आहे. मृगबहार पाणी उन्हाळ्यात नसेल तर मृगबहारच घ्या. त्या झाडाला आंबेबहार पुन्हा कधी बदलू नका. त्याची फिजिओलॉजी बदलायचा अधिकार आपल्याला नाही. आंबेबहार घ्यायचा आहे. हा आंबेबहार सगळ्यासाठी चांगला, फळांच्या क्वालिटीसाठी चांगला, बागेच्या आयुष्यासाठी चांगला आणि उत्पादनासाठी सुद्धा चांगला. आणि आंबेबहार हाच भाव जास्त देऊन जातो. त्याचं कारण मी सांगतो. आंबेबहार आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काढायला येते. मी मगाशी सांगितलं की खाणाऱ्याची संख्या फार कमी आहे. इथं समजा आपण 4-5 फळं ठेवलेली, द्राक्ष ठेवलेलं आहे, डाळिंब ठेवलेलं आहे, मोसंबी ठेवली आहे, संत्रा ठेवलाय, केळी ठेवलेली. सगळ्यात शेवटचा नंबर कुणाला लागतो तर तो मोसंबीला लागतो. मृगबहार जर अजून थोडा तुम्ही पुढच्या महिन्यात गेले, आंबा जर मार्केटमध्ये आला तर सगळ्या फळांना बाहेर काढतो. बघा ही आतापर्यंतची परिस्थिती. आणि आंब्यासाठी सगळ्यात चांगलं मोठं मार्केट जगामध्ये कुठलं असेल तर भारत देश आहे. भारतामध्ये 99% लोक आंबे खातात. भलेही इन्सुलिनचं इंजेक्शन 2दा घेतील, पण आंबा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. 100% आंब्याला एवढं मार्केट. आंबा आपल्या देशातला जन्म आहे त्याचा. आणि म्हणून आंब्यामध्ये इतकी विविधता आहे की आता कमी झाली, सगळी केशरवर आणि हापूसवर मला. हा भाग वेगळा. पण मोसंबी हे असं एक फळपीक आहे, किती दिवसाचं उपोषण करा, मोसंबीचा किंवा लिंबूचा ज्यूस दिला जातो, आंब्याचा दिला जात नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या फळपिकाला एक प्राधान्य द्यायचा प्रयत्न करा. अनेक उदाहरणं सांगितली, मी सुद्धा तशी उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतोय की काय करतात लोक आणि काय केलं पाहिजे. एक शेतकरी 3-4 वर्षापूर्वी युट्यूबवरच पैठण तालुक्यातला विकास मोरे कातपूरचा, आता तुम्ही षष्टीला गेला असता तर पावन गणपतीचं मंदिर आहे, त्याच्या समोरच त्याची बाग आहे. कधी गेला तर जरूर पैठण करा. 5 एकर मोसंबीची बाग आहे. युट्यूबवर मी जे सांगितलं ते पूर्ण तंतोतंत केलं. 11 वर्षाची बाग. यापूर्वीही तो करत होता, पण जे दुकानदार औषधं देतील, जे दुकानदार खतं देतील, तो त्याला वापरत होता. खर्च जास्त होता पण उत्पादन कमी होतं. आणि मग युट्यूबवरचं भाषण ऐकून 1 वर्ष ठरवलं की काय हरकत नाही, जे होईल ते होईल. असाही माझा खर्च जास्त व्हायला आणि उत्पादन कमी झाले, म्हणून त्यानं MB पाटील युट्यूब तुम्ही टाका, आता तुम्हालाही ते मिळते. आणि त्यानं सुरू केलं. एका वर्षात 5 एकरामध्ये 42,73,000 रुपये त्याचे झाले. 5 एकरामध्ये. आणि त्या 5 एकरातलं मोसंबीचं उत्पादन होतं 90 टन. 90 टन. या वर्षीचं त्याचं उत्पादन 110 टन आहे. भाव मात्र थोडा कमी मिळाला आणि 33 लाखाचं उत्पादन 5 एकरामध्ये. या वर्षी त्यानं 7 एकर नवीन जमीन घेतली. त्यामुळं मोसंबी पीक हे इतकंही दुर्लक्षित करू नका. आणि फार कष्ट करायची गरज नाही. डाळिंबाची शेती केली ना, शेतात जाऊन झोपावं लागेल. लक्षात
द्राक्षाची शेती शेतात झोपावंच लागेल. मोसंबीला तसं नाही. दररोज एकदा शेतात जा आणि त्या झाडांना बोलायचं शिका. ते झाडं सुद्धा तुम्हाला बोलतील, आज मला पाणी कमी पडलंय, मला आज अन्न घटकांची कमतरता दिसते. प्रत्येक दिवशी जा आणि झाडामध्ये काय बदल जाणवतो हे लक्षात घ्या. त्यामुळं सुरुवातीपासून फक्त काही मुद्दे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. लागवड करत असताना माती तपासल्याशिवाय लागवड करू नका. डोळे झाकून लागवड अजिबात करू नका. शेजाऱ्याने लावली म्हणून मी लावतोय अजिबात करू नका. ज्या जमिनीचा मुक्त चुन्याचं प्रमाण हे 10% कमी आहे अशा जमिनीमध्ये लागवड करा. 12% असेल, 13% असेल, 14% असेल, खर्च वाढेल तुमचा, विनाकारण खर्च वाढेल आणि अपेक्षित उत्पादन मिळणार. त्यामुळे अगोदर माती तपासा आणि माती स्वतःच्या शेतातली तपासा. कृषी विभाग सांगते म्हणून शेजारच्या शेतातली आणून कृपा करून देईल. आपल्या शेतात आपल्या पायावर दगड का मारून देतो? माती तपासल्याशिवाय लागवड करू नका. लागवडीचं अंतर रोपवाटिकावर वाला सांगतोय म्हणून घेऊ नका. 10 बाय 12 वर लागवड करा, फुटावर 15 बाय 15 वर लागवड करा. कधीही आम्ही रिकमेंडेशन केलेलं नाही, लक्षात ठेवा. हे सगळं रोपवाटिकावाल्यानं नवीन संशोधन आहे. एकानं तर सांगितलं 6 बाय 6 फुटावरच लागवड करा. का म्हणलं रोप विकणार? प्रश्न विचारला का तुझी रोप विकणार का? अजिबात ऐकू नका. 20 बाय 10 वर लागवड करा. तरी सुद्धा आपलं जे रिकमेंडेशन पूर्वीचं होतं त्यापेक्षा पण डबल झाडांची संख्या वाढवली. यापूर्वी आपली 117 झाडं पर एकर बसत होती. 20 बाय 10 जर घेतलं तर 222 झाडं बसतात एका एकर मध्ये. हेक्टर मध्ये पुन्हा त्याच्यात 1.5 पट वाढ. 20 बाय 10, 2 ओळीतलं अंतर 20 ठेवा, 2 झाडातलं अंतर 10 फूट ठेवा. लागवड दक्षिण उत्तर करा. म्हणजे दक्षिण उत्तर अंतर हे कमी ठेवा, ओळीतलं अंतर ठेवा, झाडातलं अंतर ठेवा आणि पूर्व पश्चिम हे अंतर ओळीतलं ठेवा. म्हणजे 20 फूट बाय 10 या पद्धतीने लागवड करा. तुमची पहिली जी संख्या होती त्याच्या दुप्पट झाडं तुम्ही तुमच्या शेतात. लागवड केल्यानंतर एक तर रंगपूर खुंटावरची घ्या आणि नाही मिळालं तर जंबेरी सुद्धा घ्या. पण मॅनेजमेंट चांगला असेल तर जंबेरी सुद्धा रंगपूर एवढंच उत्पादन देते. पण रिकमेंडेड आहे रंगपूर. मॅनेजमेंटचा फरक जरूर आहे आणि तो जर नाही नसेल जमत तर रंगपूरच घ्या. पुढे दुष्काळ आला, पाणी कमी पडलं किंवा आपल्याकडून पाणी जास्त झालं तर तग धरणारा फक्त रंगपूर खुंट आहे, म्हणून पहिलं प्राधान्य रंगपूर खुंटाला. आता जातीबद्दल, तुमच्या भागातल्या जातीबद्दल मी अजिबात बोलणार नाही. पहिला प्राधान्य द्या न्यूसेलर व्हरायटीला, न्यूसेलर मोसंबी. दुसरा आहे फुले मोसंबी, जे न्यूसेलर मोसंबीच म्युटंट आहे. न्यूसेलर मोसंबी पासूनच ज्याचा जन्म झाला ते फुले मोसंबी. आणि तिसरं जे आलं काटोल गोड, हे सुद्धा न्यूसेलर मोसंबीच म्युटंट आहे. या 3ला त्याच्यात पहिलं प्राधान्य न्यूसेलरला आहे. न्यूसेलरचं उत्पादन या तिन्हीचा अभ्यास 7 वर्ष कंपॅरेटिव्ह स्टडी केलाय, तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. न्यूसेलर हीच 15% जास्त उत्पादन देते हे लक्षात. त्यामुळे तिला पहिलं प्राधान्य द्या, दुसरं प्राधान्य फुले मोसंबीला द्या आणि तिसरं काटोल गोड. या 3 व्हरायटी किंवा जातीशिवाय आपल्या भागात दुसऱ्या जाती लागवड करू नका, अजिबात लागवड करू नका, कुणी कितीही सांगितलं. आणि मग ज्यावेळी तुम्ही लागवड करता कधी आधार दिला का मोसंबीच्या झाडाला? समजा हा खुंट आहे तुमचा, रंगपूर खुंट आहे आणि त्याला तुम्ही मोसंबीचा डोळा एक 6 इंच 9 इंचाच्या वरी भरलेला, बरोबर आहे. काय होतं, तुम्ही लागवड केली जून जुलै मध्ये, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुम्ही आंतरपीक घेतले. आंतरपीक जरूर घ्या, मी म्हणणार नाही, पण कुठलं घ्या? सोयाबीनचं पीक घ्या, चांगलं उत्पादन देते. मूग घ्या, उडीद घ्या. आणि ज्यावेळी तिची उंची 3-4 फूट होईल त्यावेळी तुरीचं सुद्धा उत्पादन घ्या, पण तुरीचा परिणाम त्याच्या वाढीवर होणार नाही याकडे लक्ष द्या. आणि म्हणून पहिल्यांदाच लागवड केल्या केल्या पश्चिमेकडं एक आधार म्हणून त्याला बांबूच्या काठीचा आधार द्या किंवा तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याचा आधार जरूर द्या. काय होतं,
आपल्याकडे हवा कुठल्या बाजूने वाहते? पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. आम्ही काय सांगितलं तुम्हाला, डोळा हा पूर्वेकडे ठेवा, नाही पश्चिमेकडे ठेवा. डोळा पश्चिमेकडे ठेवा. हा खुंट आहे, डोळा पश्चिमेकडे ठेवा आणि आधार सुद्धा पश्चिमेकडून द्या. काय होतं, तुम्ही जर समजा हवा आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, एक दिवस तो डोळा निघून जातो आणि पुन्हा पुढच्या वर्षी लागवड करण्यासाठी आपल्याला 25 ते 30% नवीन रोपांची निर्मिती करायची किंवा त्यासाठी आपल्याला शोध मोहीम द्यावी लागते. ती लोक जाणार नाही, आपल्याला गॅप फिलिंग करायची गरज पडणार नाही. म्हणून सुरुवातीपासून आधार द्या. पहिल्या वर्षापासून त्याला बोर्डो पेस्ट लावा. आपल्याकडून पाणी कमी जास्त झालं, पाणी जर जास्त झालं तर नक्कीच मोसंबीची झाडं हे डिंक बाहेर टाकतात आणि तुम्ही जिथून जखम केली तिथून डिंक हा बाहेर येतो. डिंक बाहेर आला त्याला डिंक्या रोग म्हणतात तुम्ही. तिथंच फायटोप्थोरा होतो आणि फायटोप्थोरा झालं की झाड जायला. असं सगळं व्यवस्थित करून जर डिंक येत असेल, हलक्या हाताने डिंक काढून घ्या. हलक्या हाताने म्हणतोय मी, जखम करू नका. हलक्या हाताने डिंक काढा. जर थोडी जखम झाली तर तिथं रिडोमिलचा पेस्ट लावा आणि हा डिंक बागेच्या बाहेर फेकून द्या. बागेतच टाकू नका, थोडा जवळ टाकू नका. तो जर तुम्ही तिथंच टाकला तर तोच डिंक मुळ्याजवळ जात आहे आणि मुळ्या सडायला लागतात, मुळ्या बुरशी पकडतात आणि फायटोप्थोराकडे आमचं झाड जातं. आज सांगतो मी, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मर रोग किंवा डायबॅक हा जो जास्त येत होता, याचं आजचं प्रमाण हे 7% कमी आहे, जो 20% होता. आजची उत्पादकता, म्हणजे मी संशोधन केंद्राला जॉईन झालो त्यावेळी मोसंबीची उत्पादकता ही आपल्या महाराष्ट्राची 6 टन प्रति हेक्टरी होती. आज ती 11 टनावर आहे. पण विकास मोरे सारखे काही लोक, मी सांगितलं 5 एकरात त्याचा 90 टन माल आला. हेक्टरी किती उत्पादन निघालं तुम्हीच करा. त्यामुळं मॅनेजमेंटला खूप कमी पडू. मग पहिल्यापासून तुम्ही जर लागवड केली, आधार दिलाय, बोर्डो पेस्ट लावलाय, त्याला पाणी सुरुवातीला फार कमी लागतं. ठिबक शिवाय पाणी देऊ नका. झाडाच्या 1 ते 1.5 फूट लांब पाणी द्या. झाडाच्या खोडाजवळ पाणी देऊ नका. झाडाच्या खोडाजवळ पाणी देऊ नका. मुळ्यांना पाणी द्या. 1, 2, 3 वर्ष तुम्ही एका लॅटरलवर काम पाहू शकता. 1.5 फुटावर द्या, 2 फुटावर द्या आणि 5 वर्षानंतर 3 फुटावर, खोडापासून 3 फूट दूर पाणी द्या आणि 5व्या वर्षापासून त्याला 4 टिपर लावा. या पद्धतीनं 5व्या वर्षापर्यंत व्यवस्थितरित्या वाढवा. सुरुवातीपासून खताच्या मात्रा द्या. 1 किलो 100 झाडांना महिन्याला खत द्या. सुरुवातीला पहिल्या वर्षी ते पुन्हा वाढत जाईल. 19-19-19. पण त्या अगोदर सांगतो, सेंद्रिय खताशिवाय तुम्ही रासायनिक खत दिलेला कधीही फायदा होणार नाही. जे शेणखत देऊ शकतात त्यांनीच बागा लावाव्या, त्यांनीच फळबागा लावाव्या. फळबागेचं उत्पादन तुम्हाला 30, 35, 40 वर्ष घ्यायचं असेल तर त्यांनी शेणखताचा उपयोग केलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल एवढं शेणखत कुठून आणायचं? शेणखतापेक्षा सुद्धा अनेक शासकीय स्कीम आहेत. गांडूळ खताचा उपयोग करा. गांडूळ खत नाही मिळालं, अनेक कडुलिंबाची झाडं आपल्या आजूबाजूला आहेत, निंबोळ्या गोळा करा आणि प्रत्येक झाडाला 15 किलो 5व्या वर्षापासून निंबोळीचा भरडा तरी द्या. पण त्याशिवाय, कारण त्याचं कारण असं सांगतो की आपल्या महाराष्ट्रातला जो सर्वे केलाय त्या सर्वे मध्ये असं आढळून आले 0.3 ते 0.6% ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये आहे. आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तो 1% जास्त असणं गरजेचं आणि म्हणून आपल्याला सेंद्रिय खताची गरज. सेंद्रिय खताशिवाय प्रत्येक वर्षी बऱ्याचदा असं होतं की शेणखत दिलं होतं का? हो सर, मागच्या वर्षी दिलं होतं. या वर्षी भार घेतला नाही का? घेतला ना सर. हस्तवारी आलता, वारी आला. म्हणजे 2-2 भार घेतो पण त्याला त्या प्रमाणात मी सांगतो पुन्हा, सिट्रस हा ग्रुप सगळा आणि त्यातलं मोसंबी आणि संत्रा हे न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट आहे. जेवढं तुम्ही द्या त्याच्या 10 पट तुम्हाला उत्पादन दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून खत देण्याच्या बाबतीत कधी कमी पडत. जे खताच्या मात्रा व्यवस्थित देत नाही त्याच्याकडे गळीचं प्रमाण हे जास्त आहे. 75% गळ ही होणारच आहे, हे लक्षात ठेवा. 75% गळ हा फिजिओलॉजिकल प्रोग्राम.
म्हणजे आता जी गळ होते, आता ज्या गुंड्या गळतायत तुमच्या बोटीच्या आकारात असतील, त्यापेक्षा लहान असतील, काही जणांकडे त्यापेक्षा मोठे असतील, ताण कधी तोललाय त्याच्यावरती अवलंबून आहे. याच्यातून सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हे सुद्धा गोळा करा. पैठणमध्ये हे सुरू झालं. हिस्पिरिडिन नावाचं एक केमिकल याच्यामधून निघतं, जे मेडिकल साठी वापरलं जातं. मेडिसिनल व्हॅल्यू ज्याला आहे. या लहान फळापासून, वाळलेल्या फळापासून डिस्टिलेशन करून हिस्पिरिडिन हा एक घटक काढला जातो. तो आपल्या पैठण मधून सध्या एक्सपोर्ट होत आहे आणि अनेक मेडिकल कंपन्या त्याचा उपयोग करतात. अनेक परफ्यूम मध्ये मोसंबीचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवा. अनेक कॉस्मेटिक मध्ये मोसंबीचा उपयोग केला जातो. मोसंबीच्या स्किन मधून सुद्धा तेल निघतं, ते तेल कॉस्मेटिक साठी वापरलं जातं. हे सगळे उपयोग मोसंबीचे आहेत. त्यासाठी प्रत्येक घटकाला त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. मग उत्पादन किंवा गळ या दोन्हीची सांगड घालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर 5व्या वर्षाशिवाय बहार धरू नका. झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, शाकीय वाढ चांगली करा. शाकीय वाढ एकदा चांगली मजबूत केली की मग तुम्ही उत्पादन घ्यायला अगदी ती झाडं तयार आहे असं लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं आता आपल्याला जायचं. आणि मग आपण बहाराचं नियोजन करतो. सगळ्यात चांगला आंबे बहार हे मी सुरुवातीला सांगितलं. दुसऱ्या नंबरला मृग बहार. हस्तबहाराबद्दल कधीही विचार करायचा नाही. मृग बहार हा घातक असतो झाडांसाठी, बागेसाठी. आणि मृगबहार घेणाऱ्याच्या बागेचं आयुष्य सुद्धा कमी असतं. लक्षात. मृगबहाराचं उत्पादन जास्त असतं पण शाश्वती नसते. शाश्वती नसते. मे महिन्यामध्ये जर एखादा अवकाळी पाऊस पडला तर आपला मृगबहार डिस्टर्ब होतो. त्यामुळे आंबेबहार हा खात्रीचा असतो. आंबेबहाराला 2 फायदे होतात. एक, आपण बंद केलेलं पाणी आणि सध्या असणारा थंडीचा परिणाम. थंडीमध्ये ही झाडं सुप्त अवस्थेत जातात, हे लक्षात ठेवायचं. मोसंबीने कधीही सगळी पानगळ करू नये, हे लक्षात ठेवा. नाहीतर किती पानगळ झाली त्याच्यावर आमचा बहार अवलंबून आहे, अजिबात नाही. मोसंबी हे सदाहरित वृक्ष आहे, पानगळ वृक्ष नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं बहाराचं नियोजन करा. पाण्याचं नियोजन करा. पाणी ताण कधी तोडायचा, तुम्ही समजा 1.5 महिना झाला, 20 जानेवारीला तुम्ही ताण तोडलाय, 20 डिसेंबरला ताण तोडले. 20 डिसेंबरला जर आपल्याला 1 नोव्हेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत यायचं. ताण तोडताना थोडस पाणी देऊन ताण तोडा. पाणी कसं द्यायचं? 40 लिटर, 30 लिटर, 20 लिटर, 10 लिटर. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाणी द्यायचं. 1 नोव्हेंबर पासून पूर्णपणे पाणी बंद करायचं. नोव्हेंबर महिन्यामध्ये झाडावरच्या पूर्वीच्या वाळलेल्या काड्या काढायच्या. थोडीशी छाटणी करायची. जी झाडं एकमेकात गेले, ज्या झाडाच्या फांद्या एकमेकात गेले त्यांच्या फांद्या कमी करायच्या. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यायची. मगा जो प्रश्न विचारला होता, झाडाला जखम केल्यानंतर त्याच्यातून त्याला जखम होते, सजीव आहे ते, तर त्याला आपल्याला दुरुस्त करण्यासाठी फक्त 1% बोर्डो मिश्रण, अतिशय स्वस्त औषध आणि परिणामकारक, याचा वापर करा. खोडाला बोर्डो पेस्ट लावायला कधीही विसरायचं नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही कामं करायची. त्याला लागणारं शेणखत, गांडूळ खत किंवा निंबोळी खत याच महिन्यामध्ये द्या. साधारणतः 50 किलो शेणखत एका झाडाला दिल्याशिवाय राहायचं. ते जर नसेल 20 किलो गांडूळ खत तरी द्या. आणि तेही नसेल तर 15 किलो निंबोळी पेंट द्या. यापैकी कुठलंही एक सेंद्रिय खत द्या, त्याशिवाय तुमची गळ थांबणार नाही, हे लिहून ठेवा. आणि मग पुढं झाडाचा ताण बसला हे कसं ओळखायचं? झाडाच्या पानाचा रंग बदलत जातो. पाणी कमी पडलं की झाडं स्वतःची पानं गुंडाळायला लागतात. त्यावर जे काही पर्णरंध्र असतात त्याला झाकून आपल्यामध्ये जे पाणी आहे ते साठवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी समजायचं आता आपली झाडं ताणावर चाललेली आहेत. 25 ते 30% पानगळ झाली की झाडं चांगली ताणावर बसली असं समजायचं आणि हळूहळू पाणी द्यायला सुरू करायचं. 1.5 महिना 2 महिने मी पाणी दिलं नाही म्हणून बागेमध्ये कधीही पाणी भरून घ्यायचं नाही. अनुभव घ्या. तसं जर तुम्ही केलं, जास्तीचं पाणी जर अशा वेळी दिलं तर 25% झाडं शॉक न जातात. त्यामुळं हळूहळू पाणी द्या. पूर्वी आपण काय केलं, 40 पासून 10 लिटरवर आलो. इथं
20 डिसेंबरला किंवा 1 जानेवारी पर्यंत झाडाला ताण बसलाय, 1 जानेवारीला तुम्ही 10 लिटर पाणी देऊन थांबा, 2 जानेवारीला 20 लिटर द्या, 3 जानेवारीला 30 लिटर द्या आणि 4 जानेवारीला 40 लिटर पाणी द्या. 40 लिटर पाणी पूर्ण जानेवारी फेब्रुवारी मध्ये द्या आणि मार्च मध्ये तापमान वाढलं की 10 लिटर पाणी वाढवा, म्हणजे प्रत्येक झाडाला प्रत्येक दिवशी 50 लिटर पाण्याची गरज. एप्रिल मध्ये 60 ते 70 लिटर यावर्षी पाणी द्यायला कमी पडू नका. यावर्षीचं तापमान वाढीचा परिणाम इतका पाहतोय. मार्च मध्येच आपल्याला एप्रिल मधलं ऊन जाणवतं, हे लक्षात ठेवा. आणि मे मध्ये 80 लिटर पाणी दिल्याशिवाय राहू नका. एवढं पाण्याचं नियोजन असेल तरच आंबेबार घ्या, अन्यथा आंबेबार घेऊ नका. आता आपल्याला गळ कमी करायची, मी फक्त गळीवर बोलतो, बाकी काही सांगत नाही. मी सांगितलं सेंद्रिय खत दिल्याशिवाय रासायनिक खताबद्दल विचार करायचाच नाही. आतापर्यंत आम्ही 75% रासायनिक खतच देतोय, 25% मिळालं तर शेणखत सेंद्रिय खत देतो. पण त्याचं उलट करायचं, 75% सेंद्रिय खताचा विचार करायचा आणि 25% रासायनिक खत मात्रा भागवायची. आता त्या कशा, हे सगळं ट्रिप मधून द्यायचे. पोते आणून बागेमध्ये ओतत बसायचं नाही. 19-19-19 हे पाण्यात विरघळणारं कुठल्याही कंपनीचं तुमच्या अनुभवानुसार, ज्यावेळी तुम्ही 30-40 लिटर पाणी देताय ना, त्यावेळी 100 झाडांना 6 किलो द्यायचं. हे 5 दिवस कंटिन्यू द्यायचं. 100 झाडांना 6 किलो 5 दिवस. पाणी किती देताय तुम्ही? 30 ते 40 लिटर. देताना काय करायचं, रिकामं ड्रीप एक 5-10 मिनिट चालवायचं. त्याच्यानंतर खताची वेंचुरी जोडायची आणि खत संपल्यानंतर पुन्हा 10 मिनिट रिकामं चालवायचं. 90% तुम्ही दिलेल्या खताचा उपयोग होतो. आणि जे असं करताय, असं करून जून पासूनची गळ होत असेल, आत्ताच्या गळीबद्दल कधीही घाबरायचं नाही. 75% फिजिओलॉजिकल फ्रूट ड्रॉप हा त्याला करावाच लागतो. आणि ज्या झाडावर फळ जास्त आहे, लक्ष ठेवायचं, ते झाड पुढच्या वर्षी राहत नाही. त्यामुळे त्याला जेवढी क्षमता आहे एवढीच फळं ते ठेव. आणि हे जर कळत नसेल, झाड भरपूर फळ आले तर त्या झाडावर अतिरेक करतो का नाही हे आपण विचार करायचा. आणि म्हणून 75% फिजिओलॉजिकल फ्रूट ड्रॉप हा उन्हाळ्यामध्ये 100% होतो. त्याबद्दल कधी घाबरायचं नाही. कितीही गुंड्या होऊ द्या, काळजी करायची नाही. पण खताच्या मात्रा द्यायला कमी करायचं नाही. 5 दिवस आम्ही दिले, 19-19-19 100 झाडांना 6 किलो. पुन्हा 1 ते 1.5 महिन्यानं फक्त 3 दिवस द्या. तेवढंच खत फक्त 3 दिवस द्या. आता मी फक्त 3 फवारण्या उन्हाळ्यातल्या सांगतो आपल्याला पुढची गळ कमी करण्यासाठी. आणि त्या 3 फवारण्या संजीवकाची गरज आहे. वातावरणानुसार आपल्याला त्याच्या रिकमेंडेड आहे, त्याचं रिकमेंडेशन आपण दिलेलं. पहिली फवारणी ज्यावेळी तुमची फ्रूट सेटिंग होते, लक्षात घ्या, ज्यावेळी ताण दिलाय, पाणी तोडलंय, 21व्या दिवशी तुमच्या बागेमध्ये फुलं दिसायला लागतात. तुम्ही 1 महिन्यानं बागेमध्ये चांगलं गेला तर 4 वाजता तुम्हाला मोगऱ्याचा सुगंध येतो, तसा बागेमध्ये सुगंध येतो. त्यावेळी समजायचं आपल्या बागेला व्यवस्थितरित्या ताण बसलाय आणि आंबेबार आता पण चांगला देतो. आणि मग आपण खताच्या मात्रा देण्यासाठी फळ सेटिंग झाली की ह्या 2 स्प्रेइंग घ्यायच्या. पहिली फवारणी युरिया 1 किलो, फार कमी खर्चाचं सांगतो, महागाचं काही सांगत. 1 किलो युरिया 100 लिटर पाण्यात आणि 30 ml प्लॅनोफिक्स आणि 300 ग्रॅम बोरिक ऍसिड किंवा बोरॉन 100 लिटर पाण्यात. याची पहिली फवारणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात. दुसरी फवारणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात. फळांचा आकार आपल्याला वाढवायचा. ते डबल सिग्मॉइड ग्रोथ मधलं आहे फळ. जून पर्यंत त्याचा आकार लिंबूच्या आकारापेक्षा कधीही मोठा होत नाही. आणि वातावरण बदललं, पावसाळी वातावरण झालं की लगेच फळ संत्र्याच्या आकाराची होतात. आणि म्हणून हा आकार वाढवण्यासाठी आपण जिब्रॅलिक ऍसिड 4 ग्रॅम 100 लिटर पाण्यात, नीट लक्ष देऊन ऐका, 4 ग्रॅमच्या ऐवजी 40 ग्रॅम जर वापरलं तुम्ही चुकून तर सगळी फळं खाली आल्याशिवाय राहणार नाही. 4 ग्रॅम 100 लिटर पाण्यात
आणि पोटॅशियम नायट्रेट त्याला तुम्ही 13-0-45 हे म्हणता, हे 1.5 किलो 100 लिटर पाण्यात. याची दुसरी फवारणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात घ्या आणि एप्रिल मध्ये पहिली फवारणी पुन्हा रिपीट करा बरोबर 21 दिवसानं. तुमच्या पुढची गळ होणार नाही. जून मध्ये जी गळ होते ती केवळ न्यूट्रिएंट अपटेक डेट लॉक होतं म्हणतात शेतकरी सांगतात, डेट लॉक होऊन आमची गळ होते. जून मध्ये पाऊस जास्त पडला तरी गळ होते आणि जून मध्ये पाऊस थोडा लांबला तरीही गळ होते. त्यामुळं ह्या फवारण्या घेतल्या तुम्ही की तुम्ही त्या गळीला घाबरायची गरज नाही. आणि जर समजा एवढं करून जर गळ होत असेल तर सोपा उपाय, जी पहिली फवारणी मी सांगितली की गळ कमी करण्याची सांगितली, युरिया आणि प्लॅनोफिक्स 1 किलो युरिया आणि 30 ml प्लॅनोफिक्स एवढंच घ्या. आता बोरान घ्यायची गरज नाही. बोरान उन्हाळ्यामध्ये आपण याच्यासाठी घेतो की आपल्याकडून पाणी देण्यात कमी जास्त जर झालं तर फळांवर तडे जाण्याची शक्यता असते आणि ते काम कमी करण्याचं काम कोण करतो तर बोरान. म्हणून आपण बोरान पहिल्यांदा घेतलं, पुन्हा घ्यायची गरज नाही. अशी गळ देठाजवळ कुठलाही काळा डाग नाही, कुठलाही फंगस नाही, कुठलाही रोग नाही, अशा वेळी युरिया आणि प्लॅनोफिक्स. मी युरिया का सांगतोय पुन्हा पुन्हा, युरिया हा ऑक्सिजन सिंथेसाइज करतो नॅचरली आणि लवकर उपलब्ध होतो. बरं किती सांगितलं आपण, 1 किलो 100 लिटर पाण्यात, फार घ्यायलो नाही का. आणि प्लॅनोफिक्स हे 2 जर घेतलं तर तुमची गळ 100% थांबते. त्याच्यानंतर पुढे जी गळ येते, जर आपल्याकडं रिमझिम पाऊस, त्याला आम्ही ड्रिझलिंग पाऊस असं म्हणतो, हा जर 3-4 दिवस कंटिन्यू आला आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या भागामध्ये, तर तिथे एक आर्म स्केल नावाचा इन्सेक्ट येतो. अत्यंत बारीक असतो, अत्यंत, अगदी टाचणीच्या टोका एवढा, म्हणजे तिच्या हेड एवढा सुद्धा नाही, टाचणीच्या टोका एवढा. आणि तो आपल्याला वाटतो बुरशी. मग त्यांनी एक प्रश्न विचारला की आम्ही अनेक फवारण्या करतो पण काही माझं पोराचं भांडण होतं, पण आपल्याला काय वाटलं तिथं बुरशी आहे म्हणून आपण बुरशीनाशक आणून मारलं, किंवा त्या दुकानदारालाही माहित नाही की ते काय आहे, ते कीड आहे. आर्म्ड स्केल याच्यासाठी म्हटलंय की ती अगदी मोठ्या प्रमाणात असते फळावर, फळांचा सेलशाप खातो. कुठल्याही किडीनं फळाला जर डिस्टर्ब केलं किंवा फळांना इजा केली, झाड कधीही फळ झाडावर ठेवत नाही, त्याला जाळूनच टाकतो. तुम्हाला देताना ते चांगलंच फळ देईल हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे सेलशाप खाल्ला की फळ पिवळं पडतं आणि फळ गळून जातं. असे आपल्याला 4-5 जरी दिसले तर ऍसिफेट नावाचं औषध 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात त्याची फवारणी घ्या, 100% तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार. या पुढे जाऊन आता आपल्याकडे फ्रूट सकिंग मॉथचा फार प्रॉब्लेम राहिला नाही. आपल्या बागेमध्ये गुळवेल, वासनवेल अजिबात ठेवू नका, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. ते बायोलॉजिकल कंट्रोल आहे. आणि जरी समजा डास, त्याला तुम्ही डास म्हणता, फ्रूट सकिंग मॉथ त्याला डास म्हणता, हा जर तुमच्या बागेमध्ये कधी आला चुकून तर एका वेळी बागेमध्ये आला तर 42 फळं पंक्चर करतो. 42 फळं एका वेळी पंक्चर करतो. तुम्ही जर मोबाईलच्या टॉर्चनं संध्याकाळी 6 ते 8 या कालावधीत 5 जर फ्रूट सकिंग मॉथ किंवा डास पकडले आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकले तर तुमची किती फळं तुम्ही वाचवली. त्यामुळे त्याला या मेकॅनिकल पद्धतीने सुद्धा वाचवता येईल. आणि हेही नाही जमलं तर बागेमध्ये आमिष तयार करून ठेवा आणि त्या आमिषाच्या पद्धतीने त्याला कलेक्ट करा आणि आपली जी फळगळ होणार आहे ती वाचवा. तिसरा जो प्रकार आहे, फळावर काळे डाग येणं. पूर्वी काय असायचं, सप्टेंबर मध्येच फळावर डाग यायचे जास्तीत जास्त. कारण काय, सप्टेंबर मध्ये हीट वाढते, उष्णता वाढते आणि आर्द्रता आणि उष्णता यांचं प्रमाण वाढलं की कोळीचा प्रादुर्भाव वाढतो. फळावर काळे डाग ही कोळीमुळे येतात, लाल कोळी तुम्ही त्याला. आणि यामुळे फळांचं काही नुकसान होत नाही पण मार्केटचं मात्र नुकसान होत. बागवान आला की अगोदर आपल्याला काळी फळं दाखवतो, क्या फल है साहब, पुरे खराब फल आहे आपके, म्हणजे त्याला मार्केट डाऊन करायचं म्हणून ते सुरुवात करतो. मग तशी फळं तरी आपण का द्यायची. आपल्या बागेमध्ये 4-5 फळं जरी दिसली तर कोळीचा प्रादुर्भाव आलाय हे समजायचं आणि साधं निमार्क फवारा, निम ऑइल फवारा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय. कोळीला फार भारीचं औषध अजिबात नाही. अनेक माइटीसाइड मार्केटमध्ये आहे, ओमाइट आहे, डायकोफॉन पूर्वी होतं, पण साधं निमार्क फवारा तुम्हाला त्या निमार्क 4 ते 5 ml प्रति लिटर पाणी.
100% तुम्हाला त्या कोविडचा प्रादुर्भाव सुद्धा कमी झाल्याशिवाय हे सगळे समस्या, हे सगळे प्रॉब्लेम एकत्रितरित्या सोडवायचा प्रयत्न. मार्केट एकत्रित, आपल्यापेक्षा गुजरातला 10,000 रुपये टन जास्त भाव मिळतो. एकटा शेतकरी तर नेऊ शकत नाही. 10 शेतकरी एकत्र या आणि एकत्र जाऊन आपण मार्केट गाठायचा प्रयत्न करा. एका टना माग आपल्याला 10,000 रुपये जास्त मिळत असतील तर एका ट्रकच्या मागे आपल्याला किती मिळू शकतात हा विचार करा आणि एकत्रित येऊन मार्केटिंग करा. मोसंबी सारखं राजा पीक दुसरं नाही असं मी ठामपणे सांगतो. आणि म्हणून तुम्ही ऐकतात म्हणून मी आपलं किती बोलत राहावं या उद्देशाचा मी अजिबात नाही. कारण एक प्रवचनकार प्रवचन देत होता, सगळे उठून गेले पण एक जण बसलेला होता. तुमच्या डोक्यात लगेच आलं त्याची कोंबडी राहिली होती. अजिबात नाही, तसं अजिबात नव्हतं, पण तो बसला होता. याला राहवलं नाही. अर्धा तास बोलल्यानंतर त्याला विचारलं का हो सगळे उठून गेले तरी तुम्ही बसले. अत्यंत समर्पक उत्तर दिलं. अतिशय हुशार होता तो. मला जास्त काही कळत नाही, मी घोड्याच्या पाग्यामध्ये काम करतो. सगळे घोडे चरायला गेले, एक घोडा लंगडा आहे आणि त्याला चारा टाकून आता 2-3 तास मी निवांत आहे म्हणून बसलो. बस त्यांना वाटलं जाऊ दे सगळे गेले तरी, ह्याला तरी आपलं ऐकायचं म्हणून सुरू केलं बोलायला. किती वेळ बोलावं? अर्धा तास, 1 तास, 2.5 तासानंतर यांना जाग आली. आपण विचारावं तरी त्यांना, काहो झालं का तुमचं समाधान? म्हणून त्याला पुन्हा विचारलं, काहो 2.5 तास झाला ऐकता तुम्ही मला, झालं तुमचं समाधान? ते म्हणलं मला काही जास्त कळत नाही, घोड्याच्या पाग्यामध्ये काम करतो. सगळे घोडे काही चरायला गेले म्हणून काय सगळ्या घोड्याचं खाद्य काही एकाच घोड्याला टाकायचं का? त्यामुळे बोलणाऱ्यांना सुद्धा भान ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे. आपण अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे आणि संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.